तर याला फोडशीची भाजी पण म्हणतात. तुमच्या इकडे काय म्हणतात याला? You are my warm place. You are my mad strike, set me ablaze. I wish we could stay, but I got other demons I need to face. You left me with a heavy heart. I'm colder than the day you met me in the dark. I feel the air around me as it starts to move. I realize I never had that much to lose. नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तुमचं. तर माझ्या घरातलं आवरलेलं आहे, भाजी टाकलेली आहे. आज फ्लावरची विहानला टिफिन दिलेला आहे आणि आज मस्त रानभाजी, फोडशी भाजी आहे ना, फोडशीची कवळीची भाजी म्हणता आमच्याकडे, तर तीच करणार आहे. तर ती कशी करतात ते नंतर दाखवतेच तुम्हाला. आणि त्याच्यासोबत मस्त नागलीच्या भाकरी करणार आहे. तर आजचा स्पेशल मेनू नागलीच्या भाकरी आणि कवळीची भाजी, रानभाजी करणार आहे. तर तेच आता इथे मी एक्सरसाइजसाठी आली आणि म्हटलं तुम्हाला पण सांगावं की मी आता 5-6 दिवसापासून बेली फॅट, वेस्ट फॅट, नंतर थाय फॅट, बेली फॅट, वेस्ट फॅट, थाय फॅटसाठी स्पेशली एक एक्सरसाइज करते. खूप सोपी आहे आणि त्याचे खूप बेनिफिट्स म्हणजे पटकन कमी होतो, लगेच इन्स्टंट कमी होतो तो बेली फॅट वगैरे एका महिन्यामध्ये, जर तुम्ही 1 मंथ रेग्युलर ही एक्सरसाइज केली तर. तर मी रोज करते, तर म्हटलं आज तुमच्यासोबत शेअर करावं की कशी मी एक्सरसाइज करते ही. तर चला आता सुरू करू. आणि तुम्हाला पण आयडिया येईल, इतकी सोपी की तुम्ही पण करणार ही एक्सरसाइज. तर चला पटापट दाखवते एक्सरसाइज तुम्हाला. आणि म्हटलं चला तुमच्यासोबत आज शेअर करू. तर चला सुरू करू आपण. तर मी इथे गाणी लावून देते, म्हणजे मला मग एक्सरसाइज करायला जरा मूड होतो. तर चला, कंटाळा येत नाही गाणी लावल्यानंतर. खूप सोपी एक्सरसाइज तुम्ही पण करू शकता. तर मी सुरू करते. तर इथे मी एक्सरसाइज स्टार्ट केलेली आहे. तर बेली फॅटसाठी ही एक्सरसाइज खूप बेस्ट आहे, बघू शकता एकदम सोपी आहे. क्रॉस पाय करून हात पण क्रॉस करायचे आहेत. त्याच्यानंतर मग मी ज्या सोप्या एक्सरसाइज त्याच तुम्हाला दाखवते. तर ह्या खूप बेनिफिट्स देतात आपल्या थायला, ह्या थायसाठी आणि वेस्टसाठी छान आहे. तर ह्या मी ती म्हणजे 20-20, 15-15, 20-20 वेळेस केलेल्या आहेत. फक्त ते तुम्हाला फास्टमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे आणि थोडं कट करून वगैरे दाखवलेलं आहे. तर बघू शकता खूपच इझी एक्सरसाइज आहे. तर तेच माझं म्हणणं की लेडीजने कसं कामातून थोडासा वेळ काढून एक्सरसाइजसाठी पण द्यावं. आपल्या हेल्थसाठी किंवा मग आपल्याला कसं हे राहतं, हौस राहते की असे कपडे घालावे, तसे कपडे घालावे. त्याच्यासाठी मग आपलं कसं वजन कमी असलं तर कपडे पण छान दिसतात, कोणते पण तुम्ही घाला छानच दिसतात. साडी घाला, ड्रेस घाला, नंतर जीन्स घाला, टॉप घाला, वन पीस घाला, शॉर्ट ड्रेस घाला, सगळेच छान दिसतात. आणि आपल्याला एक कॉन्फिडंट म्हणजे असतो की आपण छान म्हणजे छानच आहे. नंतर तेच आणि हेल्थसाठी तर भरपूरच चांगली एक्सरसाइज आहे ही. कारण आता कसं प्रमाण खूप वाढलेलं आहे, हार्ट अटॅक खूपच प्रमाण वाढलेले आहे, डायबिटीज, हार्ट अटॅक, BP. त्याच्यासाठी पण ही म्हणजे ह्या एक्सरसाइज करणं खूप महत्त्वाचं आहे. तर लेडीज का होईना लहान जणांनी पण केल्या तरी चालतं, ह्या मोठ्यांनी केल्या तरी चालता. आणि तेच आपण केली तर आपली लहान मुलं पण आपल्याला बघून बघून एक्सरसाइज करतात आणि शिकतात पण.
तर इथे तेच माझं वजन खूपच 74-75 किलो वजन म्हणजे 80पर्यंत चाललीच होती मी. पण त्याच्यानंतर मग मी म्हणजे एकदा करायला लागली, मला खूप दम लागला. नंतर मी रडून द्यायची एक्सरसाइज करायला. तेव्हा 1-1 तास करायची मी एक्सरसाइज. आता मी फक्त 30 मिनिट करते किंवा 15 मिनिट करते. तर तेच मी तेव्हा फुल बॉडी एक्सरसाइज करायची. ती खूपच अवघड होती आणि खूप रडू पण यायचं. खूप म्हणजे इरिटेट व्हायचं. नंतर एकच पोळी खायची, भूक खूप लागायची. मग मी काकडी खायची. तर तसं करता-करता मग माझं वजन डायरेक्ट 16-17 किलो वजन मी कमी केलं माझं आणि आता माझं 58-59 असं आहे वजन. तर मग तेव्हापासून मग मला एक्सरसाइजची इतकी सवय झाली आणि एक्सरसाइज केली ना, तर मला असं फ्रेश वाटतं त्या दिवशी. जरी थोडा वेळ त्रास होतो एक्सरसाइज करताना, पण मग नंतर इतका दिवस फ्रेश जातो एकदम. एकदम छान जातो दिवस. त्याच्यामुळे मग मी एक्सरसाइज करतेच थोडी का होईना. 10 मिनिट, 15 मिनिट का होईना, पण मी करतेच. तर आता मी ही एक्सरसाइज थाय, वेस्ट आणि बेली फॅटसाठी केलेली आहे आणि हातांसाठी केलेली आहे. तर बघू शकता एकदम सोपी एक्सरसाइज आहे आणि तेच माझं म्हणणं, की सगळ्यांनी करावं, सगळ्या लेडीजने करावं, थोडासा वेळ काढावा आपल्या कामातून. जरी वर्किंग वुमन्स असतील त्यांनी संध्याकाळी केली तरी चालते. 5-6च्या दरम्यान 6ला 7ला असं एक टाईम फक्त 15 मिनिट केली तरी चालते. सकाळी नाही जमत आहे तर. तर मी त्यावेळेस जेव्हा डाएट चालू होतं, एक्सरसाइज चालू होती, तेव्हा मी दोन्ही टाईम एक्सरसाइज करायची आणि डाएट करायची. म्हणून माझं पटापट एका महिन्यात 16 किलो वजन कमी होऊन गेलं होतं. तर तेच असंच म्हणजे आपण जर एक ध्येय धरला तर आपोआप होतं. जर आपण म्हटलो नाही करू, उद्यापासून स्टार्ट करू, परवापासून स्टार्ट करू, तसं कधीच नाही होत. लगेच तुम्ही स्टार्ट करा मनातून एकदम हे करा, की नाही मला एवढं वजन कमी करायचंच आहे. माझं एवढ्या महिन्यामध्ये मला 3-4 किलो वजन कमी करायचंच आहे. असं एकदम निश्चय करायचा आणि त्याच्यानंतर स्टार्ट करायची. आणि एकदा तुम्ही एक्सरसाइज केली आणि दिवस तुम्हाला छान गेला, की तुम्हाला दुसऱ्या दिवशी आपोआप म्हणतो, की चला एक्सरसाइजला सुरू करू. बाकीची दुसरी कामं टाकून आपण एक्सरसाइज करावीच. तर तेच आता माझं वजन जरी कमी झालेलं आहे, तरी मी एक्सरसाइज रेग्युलर करते. कारण आपल्या हेल्थसाठी आणि मला फ्रेश दिवस जातो पूर्ण आणि छान वाटतं एक्सरसाइज केली की आणि नाही केली ना, त्या दिवशी खूप असं कसं तरी वाटतं, की आपलं आयुष्यात म्हणजे दिवसातलं काहीतरी आपलं कमी झालेले आहे, कमी काहीतरी केलेलं आहे. तर तेच मी आता इथे तेच माझी चालली आणि इतकी सोपी एक्सरसाइज आहे. नुसती बेली फॅट आणि वेस्ट आणि आपले थाय असतं ना मांड्या वगैरे त्याच्यासाठीच ती एक्सरसाइज आहे ही. आणि तीच मी आता सुरू केलेली आहे 5-6 दिवसापासून. तर खूपच सोपी बघू शकता आणि तुम्ही मला बघून माझ्या एक्सरसाइजला बघून तुम्ही सुद्धा अशी एक्सरसाइज करू शकता 15-20 मिनिट. तर पहिल्यांदा मी कशी 30-30 टाईम करते 30 किंवा 25. तुम्ही 15-15 टाईम केली ना ही एक एक्सरसाइज सगळी, तरी तुमचं लवकरच वजन कमी होईल. जर ज्याचं वजन जास्त असेल किंवा जरी वजन कमी असलं तरी आपल्या हेल्थसाठी आपण केलीच पाहिजे एक्सरसाइज. तर तेच आता मी माझी चालली एक्सरसाइज आणि खूप छान वाटतं. आधी खूप म्हणजे गरम होतं, घाम गळतो. पण नंतर मग दिवस एकदम चांगला जातो आणि अंघोळीच्या आधी मस्त लवकर मी पटापट एक्सरसाइज करून घेते. सगळं आवरून नंतर अंघोळ वगैरे करून बाकीचं पण घरातली कामं करते. एकदम फ्रेश वाटतं. असं दमतच नाही मी मग त्याच्यानंतर. किती पण कामं केली तरी चालतात मला. तर आता तेच करते. तर बघू शकता तुम्ही. तर इथं माझी एक्सरसाइज कंप्लीट झाली आहे. तर ही स्पेशली बेली फॅट, थाय फॅट, वेस्ट फॅट, बेली फॅट, थाय फॅट आणि वेस्ट फॅटसाठी एक्सरसाइज आहे. ती मी 4-5 दिवसापासून फॉलो करते म्हणजे करते. तर तेच झाली एक्सरसाइज. खूप दम लागला, खूप घाम आलेला आहे. आता तोंड धुणार आणि गरम पाणी पिणार आणि त्याच्यानंतर मग आंघोळ वगैरे चहा वगैरे नंतरच करेल चहा. वैभव पण येईल बहुतेक.
तेव्हा करेल, नाही तर मग आंघोळ झाल्यानंतर करेल. तर माझी एक्सरसाइज कंप्लीट झालेली आहे आणि खूप सोपी आहे. तुम्ही रेग्युलर ही एक्सरसाइज केली ना महिनाभर, तुमचा बेली फॅट एकदम गायब होईल. तर तेच मी फुल बॉडी करतच होती, तुम्हाला दाखवलेली मागे. तर ती फुल बॉडी होती एक्सरसाइज. पण फुल बॉडीपेक्षा मग मला असं वाटलं की बेली फॅट आणि थाय फॅट आणि वेस्ट फॅटसाठी करावं एक्सरसाइज सुरू. म्हणून मी 5-6 दिवसापासून मी सुरू केलेली आहे. आणि आज म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावी की मी कशी करते बेली फॅट वगैरे, त्याच्यासाठी खास एक्सरसाइज. आणि खूप सोपी आहे, सगळे करू शकता घरी आणि केलीच पाहिजे. थोडी का होईना पण केलीच पाहिजे. तर तेच. आणि जर तुम्हाला सगळी एक्सरसाइज जमत नसेल तर तुम्ही नुसती अशी करू शकता. 30 किंवा 40 टाईम करायची, तर ती अशी करायची. बघू शकता. 1 2 3 4 5. हे 30 किंवा 40 टाईम्स करायचं आहे. म्हणजे आपलं बेली फॅट पण कमी होतो आणि थाय फॅट आणि वेस्ट फॅट पण कमी होतो. आणि आपले हँड्स आहे ना, ते सुद्धा कमी होता. तर ही डेली तुम्ही एक्सरसाइज केली ना 30-40 टाईम्स डेली, हीच एकच, तर तुमचं एकदम छान तुम्हाला रिझल्ट मिळेल त्याचा. तर मी कशी खूप पहिल्यापासून एक्सरसाइज करते म्हणून मला एवढं काही वाटत नाही. पहिले खूप दम लागायचा वगैरे, कंटाळा यायचा, रडूसुद्धा आलेलं आहे. तर तरी मी केली आणि आता सवय झाली मला एक्सरसाइजची, म्हणून मी पटापट करून टाकते. 30 मिनिट, अर्धा तास वगैरे करून टाकते. तर मला आता अर्धा तास झालेला आहे करून. फक्त तुम्हाला मी पटापट दाखवलं एकदम. तर तेच. आता चला गरम पाणी पिते आणि मग बोलते. चला. तर आता इथे मी गरम पाणी पिणार आणि मस्त टेरेसमध्ये जाऊन पिते. कधी मग आता इथेच पटकन पिऊन घेणार, कारण उशीर पण झालेला आहे एक्सरसाइजला. तर तेच इथं केटल पण आहे माझ्याकडे गरम पाणी करायची, पण मला त्यातली चव एवढी आवडत नाही पाण्याची. असं गरम करून घेतलं ना गॅसवर तर चांगलं लागतं जरा. त्याच्यामुळे मग मी गरम करून घेते आणि 1 ग्लास पूर्ण फुल पिऊन घेते पाणी. कारण एक्सरसाइज केल्यानंतर आपल्याला शरीराला पाण्याची पण गरज असते खूप. म्हणून पाणी पीत असायला पाहिजे नेहमी. तर तेच हे पाणी. आणि तेच आता स्वयंपाक मी जेव्हा हे करेल ना, आंघोळ वगैरे करून सगळं आवरते, घर पण आवरते, झाडून काढते, कारण झाडलेलंच नाही आहे. पूर्ण झाडून काढणार आणि त्याच्यानंतर मग आंघोळ करणार. आंघोळीला पाणी पण सोडून देणार. आणि कियारा झोपली, तुम्ही बघितलं असेल पुढे. तर तोपर्यंत मी झाडून घेते पटापट आंघोळ करून आणि मग स्वयंपाकाला लागेल. कारण वैभव पण येतील, नाईट होती त्यांची, तर ते पण येतील. मग स्वयंपाक करून ठेवेल मस्त नागलीच्या भाकरी आणि आपलं कवळीची भाजी, रानभाजी. तर आय होप तुम्हाला पण आवडेल बघायला. आणि तुम्हाला एक्सरसाइज कशी वाटली ते नक्की सांगा, लाईक करा आणि करून बघा घरी. आता कसं मुलं झाले की, बाळ झालं की आपली तब्येत वाढून जाते खूप. आणि खूप वेट वाढायला वेळ लागत नाही, पटापट वाढून जातं, पण कमी करायला खूप वेळ लागतो, मेहनत लागते, इरिटेट होतो आपण. खूप हेक्टिक असतं ते. तर पण मग हळूहळू सुरुवात केली ना, तुम्हाला मी जी एक्सरसाइज सांगितली ना एकच, ती रेग्युलर केली तर तुमचा खूप फायदा होईल. तर ते आवरून घेते, झाडून घेते आणि त्याच्यानंतर बोलते. चला. तर इथे बघत असेल खूप कपड्यांचा ढीग केलेला आहे. कपडे म्हणजे टॉपच येते, पॅन्ट तर इकडे आहे सगळ्या. तर म्हटलं घड्याळ करून ठेवू पटापट. मी सगळे कपाटातून काढले. तर तेच पटापट पॅन्ट आता वाळून ठेवते. तर आणि घालणं पण होत नाही एकदम खाली असलं का. तर मी पॅन्ट आता वेगळ्या ठेवणार आहे. ही कॉटनची पॅन्ट आहे माझी. तर इथे मी माझे सगळे टॉप, जीन्स वगैरे काढलेले आहेत. तर जे असे जे खाली कपडे असतात ते घालणं पण होत नाही. आता ही जीन्स कधीची मी घातलीच नाही. तर ती पण आता मी एक साईडला जीन्स, पॅन्ट वगैरे वेगवेगळ्या कॉटनच्या पॅन्ट वगैरे सगळ्या एक साईडला ठेवणार आहे. आणि टॉप्स आहे ना ते सगळे एका साईडला. तर टॉप पण असं घालणं होतच नाही. आणि माझे असे टॉप आहे की जेव्हा माझं खूपच वजन होतं ना, तर तेव्हा मला एक्सेल, असे लार्ज, एक्सेल, डबल एक्सेल अशी टॉप लागायची. तर इथे बघू शकता पॅन्ट मी बाजूला ठेवलेली आहे. तर हा टॉप बघू शकता, हा एक्सेल टॉप आहे. तर हा पण खूप मोठा आहे, पण मी ठेवलेले आहेत. आणि हा मीडियम आहे. हा येतो मस्त, माझा फेवरेट टॉप आहे, बघू शकता एकदम छान आहे. त्याच्यानंतर हा पण एक्सेल टॉप आहे. तर तरी मी ठेवलेले आहेत काही एक्सेल टॉप. आणि हा माझा एकदम फेवरेट आहे, कधीचा घातलाच नाही.
येलो टॉप. तर ती हे कसे नवीन टॉप आहे सगळे माझे, सगळे खाली राहून जातात, काही जुने आहेत. पण जे नवीन आहे ना ते सगळे खाली मग घालायला भेटत नाही. म्हटलं चला आज टॉप वगैरे माझ्या घड्या करू. तर तेच साड्या माझ्याकडे कमी आहे पण खूप छान साड्या आहे माझ्याकडे. जास्त साड्या नाही माझ्याकडे. टॉप आणि जीन्स खूप आहे म्हणजे ढीगच्या ढीग आहे असे. तर हा पण बघू शकता डबल एक्सेल टॉप आहे. तर हा पण मला खूप आवडतो तरी मी ठेवलेला आहे आणि हा पण एक्सेल टॉप आहे. तर तेच जेव्हा माझं वजन होतं ना खूप जास्त तेव्हाची टॉप खूपच आहे माझ्याकडे. आणि हे माझं वन पीस म्हणजे शॉर्ट ड्रेस आहे. खूपच छान आहे. तर बघू शकता एकदम मस्त आहे. तर एकदा कधीतरी घालेल तेव्हा दाखवेलच तुम्हाला कसा दिसतो वगैरे. आणि हा माझा फेवरेट वन पीस आहे. खूपच छान आहे फिश कटवाला. म्हणजे एकदम असा फिटेड आहे आणि छान आहे एकदम पार्टी वगैरेसाठी. बड्डे पार्टी त्याच्यासाठी मस्त आहे एकदम. तर आणि हा गोव्यावरून घेतलेला इतका छान आहे ड्रेस जीन्सचा आहे पूर्ण. तर तेच डेनिमचा आहे आणि मस्त छान दिसतो. बटन्स आहे पुढे. त्याच्यानंतर हे माझे कुर्ती आहे छोटी-छोटी कुर्ती. नंतर हा माझा लाँग ड्रेस आहे बघू शकता. कॉटनचा आहे मस्त छान आहे. तर हे असे कसे ड्रेस घालणंच होत नाही. म्हटलं चला आज घडी करू आणि हा ड्रेसच खूप छान आहे. हा पण गोव्यावरून घेतलेला मी. तर मस्त आहे आणि हे पण माझे पहिले ड्रेस. जेव्हा माझं वजन खूपच होतं ना त्यावेळेचे ड्रेसेस आहे सगळे हे. तर तेच आता इथे माझं घालून झालेलं आहे आणि हा पण जॅकेट काढला मी घालून बघते. कधीचा दिसलाच नाही. बघू शकता किती छान दिसतोय ना. ह्या टॉपवर तर मस्त सुंदर दिसतोय एकदम. तर तेच हे असे कसं खाली राहून जातात घालणं कधीच होत नाही. आणि हे पण जॅकेट मी खूप वापरले दमनवरून घेतलेलं आहे. तर हे पण असे वरतून घालायला वगैरे छान आहे बघू शकता. तर आता इथे तेच माझ्या घड्या करून झालेल्या आहेत. तर इथे बघू शकता इथे जीन्स घड्या केलेल्या आहे पूर्ण पूर्ण जीन्स. नंतर इथे वन पीस आहे आणि इथे टॉप्स आहे घालायचे रेग्युलरचे टॉप्स आहे. तर तेच आता मी हे ठेवून देणार बाकीचे एक्स्ट्रा कपडे वगैरे सगळे आवरून ठेवते. खूप पसारा झालेला आहे इथे. तर तेच आता जे वन पीस आहे ना ते ज्या पिशव्या असतात ना प्लॅस्टिकच्या त्याच्यात मी ठेवणार सॉर्टिंग करून सगळं नीट परत. तर घड्या तर करून ठेवलेल्या आहे पण मग पॅकेट्समध्ये ठेवणार आणि जे रेग्युलरचे टॉप आहे ना ते वरतीच ठेवणार. तर ते तुम्हाला माहिती आहे नेहमी घड्या राहतच नाही पटापट नुसते काढलं काय हेच होऊन जातात. तर आता तेच आवरून देते आणि त्याच्यानंतर बोलते आता झाडायचं पण आहे. चला. तर इथे बघू शकता सगळं क्लीन झालेलं आहे. इव्हन किचनसुद्धा क्लीन केलेलं आहे मी पूर्ण. तर आपलं किचनसुद्धा एकदम क्लीन झालेलं आहे आणि मस्त मी आज म्हणजे दरवेळेस मारते जेव्हा मी फरची वगैरे पुसते ना त्यावेळेस मारते प्युअर होम रेड रोज रूम फ्रेशनर. तर ते मारून देते मस्त आणि खूप छान वाटतं. खूप छान वाटते आता हॉलमध्ये मारून देऊ आपण. बघू शकता एकदम क्लीन फरची पुसून घेतली मी सगळी. खूप छान दिसते एकदम. फ्रेशनर मस्त मारून ठेवलेला आहे. खूप छान दिसतंय एकदम मस्त दिसतंय हॉल. कारण मी फरची पुसून काढली झाडून काढलं फरची पुसली आणि तेच किती छान दिसतं बघू शकता हॉल. आणि आवरलं का खूप फ्रेश वाटतं. आणि इथं माझं पण आवरलेलं आहे आंघोळ वगैरे झाली. तर तेच आता स्वयंपाक करायचा. तर चला आता कवळीची भाजी रानभाजी कवळीची भाजी आणि नागलीच्या भाकरी करू. लेट्स स्टार्ट. छान वास येतोय ना हॉलमध्ये पूर्ण खूपच मस्त वास येतोय. तर तेच कियारा गेली तिच्या आजीकडे म्हणजे वरती गेली आहे खेळण्यासाठी आणि इथे तेच आता आवरून ठेवलं आहे मस्त. खूपच मस्त दिसतंय. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवते झाड जे आहे ना मॉन्स्टेरा ते कसं झुकलंय. तर ते पण मला नीट करायचं आता बघू कधी नीट करू वगैरे करतो. तर तुम्हाला दाखवते खूप मोठं झालेलं आहे. इथे बघू शकता पूर्ण झाड झुकलेलं आहे. तुम्हाला दाखवते. तर इथं खालीपर्यंत झुकलेलं आहे हे झाड. तर ते असं थोडंसं असं वरती पाहिजे असं. तर पूर्ण झुकून गेलेलं आहे खाली. तर कारण खूप मोठे मोठे पान आहे ना वजन जास्त असतं म्हणून सगळं झुकून गेलेलं आहे.
हे बघू शकता. तर खूप छान दिसतं, एकदम सुंदर दिसतं. तुम्हाला दाखवते. तर इथे बघू शकता असं झाड झुकलेलं आहे खाली, एका साईडला झुकून गेलेलं आहे. पण किती सुंदर दिसतंय ना. माझा फेवरेट प्लांट आहे इंडोर प्लांट मॉन्स्टेरा. खूप छान दिसतंय, हिरवगार एकदम दिसतंय. एकदम मस्त मोठं झालेलं आहे बघू शकता. सुंदर दिसतंय मस्त. आणि क्रॉकरी आहे ना युनिट, जोपर्यंत दरवाजा येत नाही तोपर्यंत हे असे सामान येऊनच राहणार त्याच्यावर सगळं, म्हणून असं दिसतंय. आणि तो डोनट वास होता ना व्हाईट, तो इथे ठेवलेला आहे. आणि जो ब्लॅक आहे ना तो इथे ठेवलेला आहे आपल्या ड्रेसरवर. मस्त दिसतंय बघू शकता, एकदम छान. चला, तर इथे रानभाजी काढलेली आहे, कवळीची भाजी. त्या दिवशी आणली तरी इतकी फ्रेश आहे ना, मला दाखवते. तर याला फोडशीची भाजी पण म्हणतात. तुमच्या इकडे काय म्हणतात याला ते मला कमेंट करून सांगा. तर आमच्या इकडे तर कवळीची भाजीच म्हणतो आम्ही. तर इथे बघू शकता एकदम फ्रेश आहे. मी पिशवीत ठेवलेली तशीच एकदम फ्रेश आहे. तर तेच झालं, आता करून घेऊ पटापट. तर इथे क्लीन करून घेऊ आधी. तर भाजी कशी कट करायची तुम्हाला सांगते. तर इथे आता मी अशी ठेवते. तर हे काढून घ्यायचं मागचं व्हाईट, थोडंसं काढून घ्यायचं किंचित. एवढं एकदम इझी आहे. जसं कांद्याची पात करतो ना आपण त्या पद्धतीने आपल्याला कट करायची आहे भाजी. तर चला आता पटापट जे खराब पानं असेल ना ते काढून टाकायचे. तर अशी कांद्याची पात असते ना त्या पद्धतीने कट करून घ्यायची गोल गोल. बघू शकता. या पद्धतीने कांद्याच्या पातसारखी. चला आता पटापट कट करून घेते मी. भाजी मी कट करून घेतलेली आहे. तर भाजी आहे ना 2-3 पाण्याने एकदम वॉश करायची, कारण कसं रानभाजी जंगलातली भाजी आहे. तर त्याला माती धूळ वगैरे लागलेलीच असते. तर म्हणून मग 2-3 पाण्याने इतकी चांगली वॉश करून घ्यायची आहे. तर आता मी वॉश करून घेते. चला. तर इथे भाजी मी 2-3 पाण्याने धुवून घेते एकदम स्वच्छ. तर तेच कशी धुवून घ्यायची एकदम. आपण रानभाज्या म्हणजे जंगलातल्या त्या भाज्या असतात, जंगलातून आणलेल्या असतात. तर त्या स्वच्छ करूनच घ्यायला पाहिजे. आणि शेतातल्या पण इव्हन स्वच्छ करून घेतलेल्या पाहिजे. त्याच्यावर तर औषध असतात. जंगलातल्या भाज्यांवर तरी नसतं काही औषध वगैरे, पण मग तरी माती वगैरे असते लागलेली, पाऊस पडलेला असतो. तर मग त्याच्यामुळे भाज्या स्वच्छ धुवून घ्यायच्या असतात. तर तेच. तर तुम्हाला सगळं अंधार दिसत असेल. तर लाईट गेलेली आहे आणि इथे भाजी पण काढून ठेवली, मिरच्या लसूण पण. तर तेच लाईट गेली त्याच्यामुळे मग भाजी नंतरच दाखवेल. पीठ मळून ठेवलं, पोळ्या करून घेणार. आणि तेच कारण ना हे भाकरीचं पीठच नाही, बाजरीचं पण नाही. नाही बाजरीचं आहे पण एकच बाजरीचं भाकरीचं आहे. म्हटलं जाऊ दे एकच करण्यापेक्षा. आणि नागलीचं संपलेलं आहे, ज्वारीचं संपलं आहे. मी बघितलं फ्रीजमध्ये, म्हटलं कोणतं भाकरीचं तरी पाहिजे, पण नाही आहे. तर जाऊ दे आता दळून आणेल मी. आता आज किंवा उद्या काढेल दळून आणेल. आणि तेच मग आता पीठ मळलं, हात बघू शकतात पिठाचे आहेत. तर आता पोळ्या पटापट करून घेते. लाईट येईल, लाईट आली की तुम्हाला मी कवळीची भाजी कशी करता ते दाखवतेच. तर तेच लाईट गेली का, पावसाळा आहे लाईट जातेच इकडे, त्याच्यामुळे मग आता पटापट पोळ्या करून घेते आणि मग बोलते. चला. लाईट आलेली आहे आणि माझ्या पोळ्या पण झालेल्या आहे. पोळ्या ठेवून घेते डब्यामध्ये. मिरच्या आणि लसूण कुटून घ्यायचं आहे, तुम्हाला दाखवते. तर इथे मी कढई पण तापत ठेवलेली आहे. तर पटापट मिरच्या आणि लसूण कुटून घेते. तर जशी आपण कांद्याची पात करतो ना त्याच पद्धतीने करायची आहे. आणि याच्यात मी थोडीशी चिली फ्लेक्स पण टाकणार आहे फ्लेवरसाठी. तर ह्या मिरच्या आता तिखट असतील तर मग मी थोड्याच टाकते, चिली फ्लेक्स टाकते बाकीची. तर आता कुटून घेते. तर इथे असं कुटून घेतलेलं आहे बघू शकता. तर चला आता तेल टाकते त्यामध्ये.
कढई तापलेली आहे, मस्त लोखंडी कढई करणार आहे कढईमध्ये. तर इथे मी 2-2.5 चमच तेल टाकणार आहे. तर खूप छान भाजी होणार आहे मस्त लोखंडी कढईमध्ये. तर इथे तेल तापलेलं आहे. जिरे किती छान मस्त फुलले. आणि आता हे टाकून घेऊ आपण. आपलं लसूण आणि मिरची आहे ना कुटलेली, ते टाकून घ्यायचं आहे. इतका छान सुगंध येतोय मस्त मिरचीचा आणि लसणाचा. त्याच्यात फक्त जिरेच टाकलेले आहे, दुसरं काहीच नाही टाकलेलं. आणि त्याच्यात हळद कलरसाठी टाकून द्यायची आहे थोडीशी. हळद संपली आहे. तर इथे मी अजून हळद आणलेली आहे, थोडी टाकून देते. आणि मस्त मिक्स करायचं. आणि आपली जी कवळीची भाजी आहे ना ती डायरेक्ट त्याच्यात टाकून द्यायची. आणि मोठी कढई घेतली कारण मग खूप तळायला मस्त म्हणजे मोकळं एकदम. इथे भाजी मस्त मिक्स करून द्यायची आहे. आणि मोठीच कढई घ्यायची म्हणजे कसं आपल्याला असं तळायला मोकळं म्हणजे एकदम. आता मीठ चवीनुसार. तर मी इथे 1 चमच टाकते आणि थोडंसं टाकते. तर आता मीठ टाकलं इतकं पाणी सुटेल ना त्याला. आणि भाजी झाकायची नाही, भाजी झाकली की लगेच ती अशी पोपटी होऊन जाते. अशी आपल्याला ग्रीन दिसली पाहिजे भाजी. तर थोडंसं फुल करून देते गॅस. आणि इथे पाणी पण सुटलेलं आहे, तुम्हाला दाखवते मी थोड्या वेळाने. तर इथे आपली भाजी एकदम रेडी होते. आणि जेव्हा पूर्ण पाणी आटेल ना त्यावेळेस मी चिली फ्लेक्स त्याच्यात टाकणार. तर हळद टाकली कारण मस्त कलर येतो ना हळदीने छान. जशी कांद्याची पात खातो ना तशी सेम आपल्याला असं वाटतं की कांद्याची पातच खातोय आपण, त्या पद्धतीने. पण याची चव वेगळी लागते. तर अशी करतात कवळीची भाजी, म्हणजे फोडशीची भाजी. तुमच्याकडे काय म्हणतात ते नाही माहिती, नक्की मला कमेंट करून सांगा. पण आमच्याकडे कवळीची भाजी म्हणतात. जी नवीन पाऊस सुरू होतो ना, 2-3 पाऊस पडले की ती निघते अशी. तर त्याला कवळीची भाजी म्हणतात. तर इथे कवळीची भाजी एकदम रेडी झालेली आहे, तुम्हाला जवळून दाखवते. आणि त्याला इतकं पाणी सुटलेलं आहे, जसं कांद्याच्या पातीला पाणी सुटतं ना त्या पद्धतीने. तर इथे बघू शकता मस्त ग्रीन दिसते. आणि इथे असं पाणी सुटलेलं आहे. आणि तुम्ही कांदा टाकून सुद्धा करू शकता, पण आम्हाला कसं कांदा नाही आवडत म्हणून मग सिंपल पद्धतीने करतो नेहमी. अशाच पद्धतीने मस्त लोखंडी कढईत किंवा कमी असेल भाजी तर लोखंडी तव्यावर करून आणि लगेच दुसऱ्या भांड्यात ओतून ठेवतो. कारण मग लोखंडी याच्यात कसं लगेच काळं पडतं. तर मग भाजी करून आणि लगेच दुसऱ्या ह्याच्यात काढून ठेवायची असते, जर तुम्ही लोखंडी कढईमध्ये किंवा तव्यावर करत असेल तर. तर इथे आपली भाजी एकदम रेडी होईल. तुम्हाला रेडी झाली की दाखवते. इथे बघू शकता आपली कवळीची भाजी थोडीशी म्हणजे ॲब्झॉर्ब झालं पाणी. तर अजून थोडंसं. तर आता मी फुल गॅस करते कारण खूप पाणी सुटतं. बघितलं किती मोठी भाजी दिसत होती पण किती कमी होऊन गेली, बघितली का. तर आता हे पूर्ण पाणी आपल्याला आटवायचं आहे, तेव्हाच ती भाजी पूर्ण होईल तयार. म्हणजे पूर्ण पाणी आटलं की समजायचं की भाजी आपली शिजलेली आहे. तर मी आता फुल गॅस करून देते आणि ते पाणी पूर्ण आटवते कारण भाजी ऑलरेडी शिजलेलीच आहे, बघू शकता. चला. तर इथे भाजी पूर्ण पाणी आटलेलं आहे त्याचं भाजीचं. आणि इतकी छान दिसते ना. आता चिली फ्लेक्स टाकू त्याच्यामध्ये, मग आपली भाजी एकदम रेडी होईल. एकदम थोडंसं चिली फ्लेक्स म्हणजे खूप छान दिसते. एकदम गावरान पद्धतीचे दिसते एकदम. कारण चिली फ्लेक्स जास्त वापरतात गावाकडे, खेड्यांवर वगैरे. चिली फ्लेक्सचा जास्त यूज होतो आणि चव पण खूप छान लागते चिली फ्लेक्सची. तर म्हणून मला खूप आवडते चिली फ्लेक्स, मी नेहमी करून ठेवते. लसणाची चटणी करायची बाकी मला, नुसती साधी मिरचीची चटणी म्हणजे चिली फ्लेक्स आहे. तर आता इथे आपली भाजी एकदम रेडी आहे, मऊ मऊ अशी मस्त.
झालेली आहे. वाव, छान दिसते. तर इथे बघू शकता पाणी पूर्ण ॲब्झॉर्ब झालेलं आहे. आपली भाजी एकदम रेडी आहे. गॅस ऑफ करू आणि मग मी याच्यामध्ये काढून ठेवणार आहे, कारण लोखंडी भांड्यात केलं की लगेच असं म्हणजे भाज्या काळ्या पडतात. तर त्याच्यामुळे मग मी याच्यात काढून ठेवते. पण मग लोखंडी भांड्यात करते, कारण खूप चांगलं असतं लोखंडी भांड्यामध्ये स्वयंपाक केलेला. भाजी असो, भाकरी असो, काही पण असो, छान असं. मी त्या दिवशी पहाडी चिकन बनवलेलं, त्याच्यामध्ये खूपच छान झालेलं. तर अशा ज्या रानभाज्या असतात ना, त्या लोखंडी नाही तर मग मातीच्या भांड्यात कराव्या, खूप चांगल्या असतात आणि छान पण वाटतं एकदम. तर आता मी त्यात मस्त काढून घेते. खूप छान वाटते, इतकं छान वास येतोय ना मस्त. तर कांद्याच्या पातपेक्षा इतकीच छान लागते भाजी ही, मस्त लागते एकदम. तर इथे आपली कवळीची भाजी एकदम रेडी आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. भाकरीसोबत खाऊ शकता, पोळ्यांसोबत खाऊ शकता, नागलीच्या भाकरीसोबत तर बेस्ट एकदम राहते. बाजरीच्या पण माझं कसं भाकरीचं पीठच संपलं म्हणून, नाही तर मी भाकरीच करणार होती. तर इथे आपली भाजी एकदम रेडी आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. तर बघू शकता. तर आता इथे मस्त मी झाकून देणार आणि जेव्हा जेवायचं ना त्यावेळेस जेवण करणार. तर चला आता बोलते नंतर दुपारी. तर इथे स्वयंपाक चालू आहे आणि आजचा प्लॅन मस्त खिचडी केलेली आहे. मसूर डाळ, अख्खा मसूर डाळ खिचडी आहे ना, ती केलेली आहे. बघू शकता इथे भरपूर अशी सारी मसूर डाळ तुम्हाला दाखवते मी नंतर. आणि फिश फ्राय केलं आहे मस्त. जो चिलापी फिश म्हणतात ना, चिलापी तुमच्याकडे काय म्हणता, इकडे तर चिलापी म्हणतात. तर तो फिश केलेला आहे, फ्राय केलेला आहे. मग तुम्ही जर ओझर फिश धरणावर गेले असतील, तिथले फिश खाल्ले असतील तर सेम तशीच चव लागते. तसेच सेम केलेले आहेत आज पण. तर मस्त इथे तव्यावर चाललेले आहेत फ्राय आणि तुम्हाला दाखवते मी. तर इथे बघू शकता एवढे फ्राय केलेले आहे आणि ती क्रिस्पी आणि खूपच मस्त आहे. बघू शकता एकदम छान. तर ह्या फिशमध्ये काटे वगैरे काहीच नसतात. म्हणून मुलांसाठी कसं थोडंसं काटे नसेल तसेच आणतो आम्ही. जास्त काटे असेल ते नाही आणत. म्हणजे पियाला पण खाते, पियाला पण खूपच आवडतात फिश. तर आता इथे स्वयंपाक झालाच ऑलमोस्ट आणि तुम्हाला दाखवते मी जाऊन. आणि इथे हे मॅरिनेट करून घेतलेले होते. तर 15-20 मिनिट मॅरिनेट केले आधी. आणि इथे मस्त फिश फ्राय आणि असं अनेक डीप फिश फ्राय म्हणजे डीप करतो आम्ही. डीप फ्राय हा फ्रायच करतो आहे तव्यामध्ये मस्त. तर बघू शकता इतकी क्रिस्पी आणि छान दिसत आहे. मस्त रेड कलर आलेला आहे आणि इथे एवढे असे मस्त फ्राय करून झालेले आहे. किती छान दिसत आहे मस्त. आणि इथे दूध पण तापत ठेवलं आणि इथे ही मसूर डाळ खिचडी. असंच प्लॅन होता आजचं, म्हटलं काही भाजी पोळी वगैरे गरम भात वगैरे करायचं नाही. तर इथे बघू शकता मस्त मसूर डाळ खिचडी केलेली आहे इंद्रायणी तांदळाची. खूपच छान वास येतो मस्त. तर आता इथे खिचडी पण रेडी आहे, फिश पण रेडी आहे. मस्त फिश तळून झालेली आहे. अजून आहे ते तळू गरम गरमच.
तर इथे बघू शकता मस्त अशी झालेली आहे, किती छान दिसत आहे आणि एकदम अशी क्रिस्पी झालेली आहे. अशी वाजतात, खूप गरम आहे. तर तुम्हाला मधून दाखवते की कसं शिजलेले आहे. तर इथे बघू शकता किती छान शिजलेलं आहे, एकदम मध्ये मऊ आणि वरतून क्रिस्पी. आणि तेल पण नाही, काहीच बिलकुल तेल नाही आहे त्याच्यामध्ये. तर आता टेस्ट करून बघते मी. खूप मस्त झाले. जसे ओझरखेड धरणावरची फिश मिळतात ना, तुम्ही खाल्ले असेल तर, जे नाशिकला राहतात त्यांना सगळ्यांना माहिती ओझरखेड धरणावरची फिश, सेम तशीच चव लागते एकदम. तशीच म्हणजे काहीच फरक नाही. हे तरी इतके छान लागत आहे, तर खूपच छान लागत आहे. आणि तेच कसे वाटले ते नक्की सांगा. आणि रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा. मी रेसिपी देईलच पुढच्या ब्लॉगमध्ये. जर तुम्ही मला कमेंट केली की रेसिपी पाहिजे फिश फ्रायची, तर मी नक्की करायचा प्रयत्न करेल. तर किती छान झालेले आहे. आता मग बिहानला आणि केळाला मी देते गरम गरम आणि त्याच्यानंतर बोलते तुमच्याशी. तर इतक्यात जेवण झालं आमचं आणि किचन पण बघू शकता पूर्ण क्लीन केलेलं आहे. डिशवॉशरला भांडे पण लावून दिलेले आहे. आणि फिश वगैरे केलं की कसं थोडं उडतं ना तेल वगैरे, ते पण साफ करून घेतलेलं आहे. चिमणी आणि गॅस साफ करून घेतलेला आहे. तर तेच आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल किंवा मी केलेली कवळीची भाजी आवडली असेल, रानभाजी. आणि असं मला बेली फॅट्ससाठी पण मी एक्सरसाइज सांगितली की कशी करायची असते. एकदम सोपी एक्सरसाइज असते. आणि तेच मस्त फिश पण खाल्ली, की छान फिश लागले. आणि फिश केली की फिश किंवा चिकन फ्राय केलं त्यावेळेस खिचडी टाकतो आम्ही, कारण एवढं जेवत नाही, कारण फिश फ्राय खाऊनच पोट भरून जातं. मग त्याच्यामुळे लाईट खिचडी थोडीशी टाकतो. त्याच्यामुळे मग खिचडी आणि फिश फ्राय केलेले. तर कसे वाटले तुम्हाला फिश फ्राय, त्याची रेसिपी हवी असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तेच जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील, बघणारे व्ह्यूवर्स असतील नवीन, त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आवडला असेल तर लाईक करा. तर तेच आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर, तुम्हाला आवाज येत असेल मूवी चालेल म्हणून. तर तेच आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. काळजी घ्या. बाय.